नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पडगाव येथील कृष्णा बदाले यांच्या शेतात आलेलो आहोत। या ठिकाणी त्यांचा गव्हाचा पाऊण एकराचा सुंदर असा प्लॉट आहे। त्यांनी आपल्या मार्गदर्शनानुसार पेरणी केलेली होती। पेरणीला त्यांनी सुरुवातीला काय वापरले होते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे। पेरणीसाठी त्यांनी जी पूर्व मशागत केली आणि पूर्व मशागत केल्यानंतर एक सरी पद्धतीची पेरणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर जी गव्हाची बीज प्रक्रिया, जी गव्हाला त्यांनी 22 टिन आणि जे आपलं BASF कंपनीचं लिओशिन लावून पेरणी केली किंवा लिओशिन त्यांनी लावल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या प्लॉटमध्ये लिओशिन लावल्यामुळे असे भरपूर असे फुटवे झालेले आहेत आणि फुटवे झाल्यानंतर त्यांच्या गहू उत्पादनामध्ये अधिक वाढ होईल ही आम्हाला अपेक्षा आहे। आता यानंतर त्यांनी आम्हाला असा प्रश्न केला की फुटवे झालेत आता भरपूर, आता पहिली फवारणी काय करायची? तर गव्हाला पहिली फवारणी आलिका घ्यायची। तर आलिकाच काऊन घ्यायची वा? तर आलिकामध्ये लॅम्बडा हा घटक आळीसाठी असतो आणि लॅम्बडा नंतर दुसरा घटक त्याच्यामध्ये असतो थायमोथॅक्झान। जे थायमोथॅक्झानमुळे जे बारीक सारीक जे मावा तुडतुडे हे नाहीसे होतात। ही झाले कीटकनाशक आणि त्यानंतर त्यासोबत जे बुरशीनाशक घ्यायचे त्याच्यामुळे जे आपल्या गव्हाची मर होणार नाही आणि मर झाली नाही आणि किडीला गहू बळी पडणार नाही, त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये अधिक भर पडेल एवढीच माहिती सांगतो। यानंतर दुसऱ्या फवारणीचा व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत।